मागच्या आठवड्यामध्ये मी आपल्याशी संवाद साधत असताना असं सांगितलं होतं की रोज सकाळी ज्या पत्रकार परिषदा होतात आणि त्याच्यानंतर फार मोठी टीका टिप्पणी केली जाते, सरकारची बदनामी केली जाते, सरकारबद्दल बोललं जातं आणि विशेषतः अतिशय सक्षमपणानं काम करणारे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना टार्गेट करून त्यांना देखील बदनाम करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होतं. आणि मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की आता याला उत्तर द्यायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण लोकांच्या देखील आता अंगवळणी पडलेला आहे की सकाळी 9 वाजता जो टीव्ही सुरू होतो तो एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा यांच्यावर टीका करूनच होतो. म्हणून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतला की या टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा या वर्षभरामध्ये प्रत्येक विभागानं नक्की महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलंय, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली किती विकास कामं केलीत, ही देखील जनतेपर्यंत आपल्यामार्फत पोचावी यासाठी आजपासून जो पहिला विभाग आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे असलेला परिवहन विभाग आहे. त्याच्यामध्ये एसटी महामंडळ येतं आणि एसटी महामंडळाची परिस्थिती आपल्याला गेले कित्येक वर्ष माहिती आहे. म्हणजे मी सांगण्यापेक्षा आपल्याला देखील माहिती आहे की एसटी महामंडळ म्हटलं की तोट्यात चालणारं एक महामंडळ आणि ते कधीही नफ्यामध्ये न येणारं असं महामंडळ, अशी त्याची खासियत आहे. पण घरात न बसता जर फील्डवर उतरून मुख्यमंत्र्यांनी काम केलं किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी काम केलं तर एखाद्या खात्यामध्ये, एखाद्या महामंडळामध्ये कशा पद्धतीनं चमत्कार होतो हे वर्षभरामध्ये आपल्याला बघायला मिळालं असेल. आणि त्याची थोडी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो की हे जे महामंडळ आहे हे स्वतंत्ररित्या चालतं. महाराष्ट्र शासन काही वेळी त्याला आर्थिक मदत करतं, परंतु 2-4 वर्षामध्ये मागच्या कोविड असेल किंवा त्याच्या अगोदर असेल व्यवस्थितरित्या एसटीकडे लक्ष न दिल्यामुळं एसटी ही तोट्यामध्ये होती. देशामधली 6 राज्यच फक्त एसटी महामंडळ जी आहेत 6 राज्यांची ही फायद्यामध्ये आलेली आहेत, बाकी सगळी तोट्यामध्ये आहेत. परंतु सक्षम आणि सकारात्मक काम करणारे जर राज्यकर्ते असले तर कशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा कायापालट होत असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं एसटी महामंडळ आहे. मला काय हे सांगायला नको की एसटी महामंडळाचं अध्यक्ष कोण असतं, एसटी महामंडळ कसं चालतं, परंतु एसटी महामंडळाची 2-3 वर्षापूर्वीची ही परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे की ते तर तोट्यात तर होतंच, परंतु कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी देखील एसटी महामंडळामध्ये पैसे नव्हते. आणि अशा परिस्थितीतनं एसटी महामंडळाला सावरणं ही फार मोठी कसरत होती. आणि त्या कसरतीमध्ये मला असं वाटतं की शिंदे फडणवीस सरकार, पवार सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेलं आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये मगाशी जसं मी सांगितलं की ज्यावेळी एसटी महामंडळाकडे पगाराला पैसे नसायचे ते शासनानं देखील पगार द्यावा अशी पद्धतीची भूमिका शासन घ्यायचं. आणि आपल्याला हे देखील आठवत असेल की पूर्वीच्या सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री असताना 300 कोटी रुपये हे शासनाकडनं एसटी महामंडळाला द्यायचे अशा पद्धतीचा देखील निर्णय झाला होता. परंतु त्याची अंमलबजावणी ही शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर झालं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कोविडमध्ये किती आपण तोट्यामध्ये होतो, त्याच्या अगोदर किती तोट्यामध्ये होतो, ह्याचे जर आकडे आपण बघितले तर हजारो कोटी रुपये एसटी महामंडळ हे तोट्यामध्ये होतं. पण त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कसा मार्ग काढला ते मला या ठिकाणी सांगायचं. आणि विशेषतः टीका करण्यापेक्षा एखादा सकारात्मक मार्ग काढल्यानंतर ती संस्था कशी पुन्हा एकदा स्टेबल होते याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे. आपल्याला आठवत असेल की पहिला निर्णय जो एकनाथ शिंदे साहेबांनी एसटी महामंडळामध्ये घेतला तो म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेले जे सगळे ज्येष्ठ लोक आहेत यांना एसटी प्रवास मोफत केला. आता ह्याच्यामध्ये 2 आहे भाग. ह्याच्यामध्ये एक भावनिक देखील हा निर्णय घेतलेला आहे, कारण मी ज्या भागातनं येतो, कोकणातनं येतो, त्यातली अनेक लोक चाकरमानी म्हणून मुंबईला कामाला आहेत. आणि 75 वर्षाच्या वरचे त्यांचे जर आई वडील असतील आणि राजापूर असेल, कणकवली असेल, रत्नागिरी असेल, इथून जर मुंबईला यायचं असेल त्यांना मुलांना भेटायला तर किमान 4 ते 4.5 हजार रुपये खर्च आहे. आणि हे आपल्याला देखील माहिती आहे. परंतु असा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की यांच्या प्रवासाचे सगळे पैसे माफ करायचे. आणि त्याच्यात भावनिक मी का असं म्हटलं तर आज
शिमग्याला आणि गणपतीला आमच्याकडे येणारा चाकरमानी हा 2 वेळा येतोच. पण आता 1 महिन्यातनं 2दा-3दा तर 3 महिन्यातनं 1दा-2दा आमचे हे 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते मोफत प्रवास करत मुंबईला येतात, चाकरमान्यांना भेटतात आणि पुन्हा एकदा रत्नागिरी किंवा त्या कोकणामध्ये जातात. हे मी फक्त कोकणापुरतं मर्यादित आपल्याला सांगितलं. हे सगळ्याच राज्याच्या भागामधनं होतंय आणि त्या निर्णयापोटी जे पैसे मिळाले एसटी महामंडळाला ते जवळजवळ सुमारे 100 कोटी रुपये शासनाकडनं 75 वर्षाच्या वरच्या लोकांना जो मोफत प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे मिळालेले आहेत. दुसरा जो ऐतिहासिक निर्णय झाला तो म्हणजे महिलांसाठी 50% तिकिटामध्ये सूट देण्यात आली. त्याच्यामुळे देखील जवळजवळ 180 कोटी रुपये हे शासनाकडनं एसटी महामंडळाला मिळाले. त्याच्यानंतर 50% सवलत आपल्याला माहिती आहे, 65 ते 75 मधल्यांना 50% सवलत आहे. त्याच्यासाठी देखील जवळजवळ 26 ते 27 कोटी रुपये हे एसटी महामंडळाला मिळाले. आणि याचा परिणाम काय झाला तर एसटी महामंडळामध्ये राज्यात एकूण 31 विभाग आहेत. या 31 विभागामधले 18 विभाग नाही, 100 कोटी दरम्यान आहे. जो फरक आहे तो फरक शासन देतं. म्हणजे जेवढा प्रवास लोक करतात त्यातला जो कन्सेशनल रेट आहे, जे पैसे आहेत ते मग रिएम्बर्स शासन करतं. मी विकास सांगतो. तर एसटी महामंडळाचे जे राज्यातले 31 विभाग आहेत, आज मला सांगताना आनंद होतो की 31च्या 31 विभाग हे नुकसानीत होते. त्याच्यातले 18 विभाग आता नफ्यामध्ये आलेले आहेत. आणि पुराव्यानिशी मी सांगतो, बीड जिल्हा हा क्रमांक 1 वर आहे, परभणी जिल्हा क्रमांक 2 वर आहे आणि जळगाव हा 3 नंबरला आहे. बीडमध्ये जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचा नफा यावर्षी बीडला झालेला आहे, परभणीला 3 कोटी रुपयाचा झालेला आहे आणि जळगावला 2,90,00,000 झालेला आहे. आणि याच्यामध्ये नुसता एसटी महामंडळाचे 18 विभाग हे नफ्यामध्ये आलेले नाही, तर एसटी देखील आधुनिकतेकडे वळली पाहिजे म्हणून जवळजवळ 150 इलेक्ट्रिकल बसेस जिल्ह्यामध्ये, मिनी बसेस, म्हणजे त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती सातारा आणि रत्नागिरीची ही वेगळी असल्यामुळं तिथं 50-50 मिनी बसेस आणि सगळीकडे भाडेतत्वावर एसटी असेल किंवा नव्यानं एसटी असतील या घ्यायला एसटी महामंडळानं सुरुवात केली. म्हणजे नफ्यामध्ये आल्यानंतर फक्त नफा आम्हाला मिळतोय हे सांगून एसटी महामंडळ थांबलं नाही, तर नव्या देखील चांगल्या आधुनिक गाड्या या नागरिकांना मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. आणि याच्यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली तर एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार एसटीच महामंडळ भागवण्यासाठी सक्षम झालं. म्हणजे जे एसटी महामंडळ हजारो कोटींच्या तोट्यामध्ये चाललं होतं ते पुन्हा एकदा ऊर्जावस्थेमध्ये आणून जी काय खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांची, नागरिकांची मागणी होती की प्रायव्हेटायझेशनला थारा द्यायचा नाही, मला असं वाटतं की त्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं टाकलेले फार मोठं पाऊल आहे. आणि त्याच्यामुळे एसटी महामंडळ हे आता हळूहळू नफ्यामध्ये यायला लागले. नुसतं नफ्यामध्ये येऊन हे थांबणार नाही, तर यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या देखील मान्य करण्यामध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारला यश आलं. 42% भत्ता असेल, त्याच्यानंतर 10,000 रुपयाचे 12,500 रुपये करणं असेल, या सगळ्या गोष्टीला न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. आणि नुसतंच परिवहन विभाग नाही, दुसरं एक सांगताना मला आनंद होतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे ज्यावेळी MSRDCचे मंत्री होते त्यावेळी देखील 6 ते 7 हजार कोटीनं MSRDC हे लॉसमध्ये होतं. आणि आज जर आपण बघितलं तर किमान 10 ते 12 हजार कोटी MSRDC महामंडळ जे आहे हे नफ्यामध्ये आलेलं आहे. आणि सांगायचा मुद्दा हाच आहे की नुसती टीका टिप्पणी करण्यापेक्षा जे वाक्य एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही विकास करून महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू, मला असं वाटतं की एसटी महामंडळ नफ्यात येणं आणि MSRDC 10,000 कोटीनं नफ्यात जाणं याला कार्यक्षमता म्हणतात, याला जनतेमध्ये उतरून केलेलं काम म्हणतात. आणि म्हणून जे काही लोक टीका टिप्पणी करतात माननीय मुख्यमंत्र्यांवर आणि ज्यांचा उल्लेख आम्ही कॉमन मॅन म्हणून करतो, त्या कॉमन मॅननं कॉमन मॅनसाठी केलेलं हे अतिशय भरीव काम आहे. मी फक्त 2 विभागाचं सांगितलं. पुढच्या आठवड्यामध्ये मी उद्योग विभागानं पूर्ण
या वर्षामध्ये काय केलंय, कुठचे प्रकल्प गेले, कुठचे प्रकल्प आले, उद्योग विभागामध्ये नक्की काय चाललेलं आहे, हे पुराव्यानिशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार आहे. आणि म्हणून या विषयासाठी फक्त ही पत्रकार परिषद होती. त्याच्यामुळं आम्ही टीका टिप्पणीकडे लक्ष देत नाही. आम्ही ज्या सरकारमध्ये आहोत, आम्ही जे सरकार चालवतो ते जनतेच्या हितासाठी चालवतो. हे या दोन महामंडळांच्या नफ्यामध्ये येण्यानं महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेलं आहे. दुसरीकडे तुम्ही बोलताय की एसटी महामंडळ जे आहे ते नफ्यामध्ये आहे, मात्र एसटी मधल्या काही सुखसुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत. आज जवळपास एसटीचे जे ऑनलाईन तिकीट आहे किंवा ते तिकीट कंडक्टरचं त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास तास लोकांना वाट पाहावी लागते. त्या संदर्भात देखील काही नाही, काही मशीनवर चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिथं तांत्रिक अडचण येऊ शकते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तांत्रिक अडचणीला पर्याय नाही आहे. ती काही मॅन्युअली तयार केलेली अडचण नाही. म्हणजे कुठली तरी बस चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक निघालेत म्हणून शिंदेसाहेबांनी फोन केला आणि मशीन बंद पाडलं म्हणून सांगितलं, त्याचं तिकीट काढू नको म्हणून सांगितलं, असं काही ते होत नाही. मॅन्युअली काही गोष्टी असतील तर आपण जबाबदार धरू शकतो, पण इलेक्ट्रॉनिक आणि मशीन जर असतील तर त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. परंतु भविष्यामध्ये तो देखील तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी आम्ही कार्यरत राहू. आगामी 17 किंवा 18 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा आहेत. काय चर्चा? आपण एसटी महामंडळावर सध्या चर्चा करतोय. आपण डायरेक्ट एसटीतनं मंत्रिमंडळात गेलो. आता मंत्रिमंडळाचा विस्तार करणं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे. ते योग्य वेळी कधी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत ते जाहीर करतील. पण मला असं वाटतं लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तुम्ही म्हणताय काही नवीन बसेस घेतल्या जाणार आहेत, काही आकडेवारी आहे किती बसेस नवीन घेतल्या जाणार आहे? कारण मध्यंतरी काही व्हिडिओज व्हायरल झाले होते, अतिशय दुरावस्था आहे एसटीची अनेक ठिकाणी, विशेषतः गडचिरोली असेल किंवा दुर्गम भाग आहे तिथे खूपच दुरावस्था आहे. माझ्याकडे ती देखील आकडेवारी आहे. जुलै 2023 पर्यंत एसटीकडे 16,233 गाड्या आहेत आणि त्याच्यातल्या 10 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत. जवळजवळ 9,000 गाड्या आहेत आणि त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिकल बसेस, मी जसं सांगितलं की ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अतिशय अडचणीची आहे, छोटे छोटे रस्ते आहेत, उदाहरणार्थ सातारा जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, याला आपण मिडी बसेस ज्या म्हणतो त्या देखील देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलेला आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल सगळीकडेच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन बसेस देखील आगारामध्ये येत आहेत. त्याच्यामुळे नवीन एसटी, नवीन मिनी बसेस आणि इलेक्ट्रिकल व्हेकल मोठ्या प्रमाणामध्ये एसटीमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ते आता भौगोलिक रचनेवर ठरवावं लागेल ना, कारण काही ठिकाणी त्याची लेंथ आणि विड्थ त्याच्यावर देखील एसट्या चालतात. त्याच्यामुळं पण प्रदूषण जर दूर करायचं असेल तर जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल बसेसच आता भविष्यामध्ये आणाव्या लागतील. एसटी कामगारांनी जे याच्या आधी देखील आंदोलन केलं होतं त्यांच्या मागण्या होत्या, त्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्या संदर्भात काही मी सांगितलं ना, एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये भत्त्याचा जो विषय होता तो सुमोटो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 38% केला आणि ज्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांची मागणी आली त्यावेळी 42% केला. 10,000 रुपये जे अनुदान द्यायचं होतं ते 12,500 रुपये केलं. आणि हा देखील शिंदे साहेबांचा आणि सरकारचा प्रयत्न आहे की एसटी महामंडळाच्या लोकांचे जे पगार आहेत किंवा एसटी महामंडळांच्या लोकांच्या पगारातले जे फरक आहेत ते चांगल्या पद्धतीनं दूर करून महाराष्ट्र देशात पगाराच्या दृष्टीनं देखील एक नंबरला कसं राहील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, तसा एकनाथ शिंदे साहेबांचा प्रयत्न सुरू आहे. एसआरडीसी जे 10,000 कोटी नफ्यात आहोत, काही टोल बंदी संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहोत? नाही, 10,000 कोटी नफा याचा अर्थ ताबडतोब टोलबंदी असा होत नाही. 10,000 कोटी नफा याचा अर्थ जे आपण मागे होतो ते चांगले चांगले प्रोजेक्ट आणून आपण आता जे प्रोजेक्ट चालू आहेत त्याची आकडेवारी जर आपण काढली तर ती 10,000 कोटी नफ्यानं जाते. लोकसभेच्या जागेच्या संदर्भात 22-11 आहे शिंदे गटांकडे काय वस्तू 22 जागांवर तुमचा दावा? नाही, मला असं वाटतं की अजून मिटिंगच झालेली नाही आणि सूत्रांकडनं ह्या सगळ्या माहिती आहे. 22, 28, 24 रत्नागिरी गेली, सिंधुदुर्ग आली, रायगड गेली, नगर आली, छत्रपती संभाजीनगर गेली, नागपूर आली. नाही तसं नाही, भावाचा विषय सांगत नाही, असं सगळीकडेच चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून सांगतोय की मी जरी किती बोललो, मी जरी आज कॅबिनेट मंत्री असलो एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये, मी शिवसेनेचा उपनेता जरी असलो तरी मी सांगून काय उपयोग नाही आहे. जोपर्यंत एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा हे एकत्र बसत नाहीत, त्यांच्यामध्ये जागा वाटप होत नाही आणि ते जागा वाटप जे करतील ते आम्हाला मान्य करावं लागेल. आम्ही त्यांना नेतृत्व मानतो.
त्याच्यामुळे कुठेही अजून आकडा ठरलाय असं मला वाटत नाही. एसटी बसला टोल मधून मुक्ती द्यावी किंवा एकंदरीतच त्यांनी टोल माफी करावी कशी मागणी होते. टोल माफी नाही आहे नाही ना. आम्ही तपासून बघतो. सर, संजय राऊत असं म्हणतात की राहुल नावाचे लफंग्यांचे सरदार आहेत आणि राज्यात सध्या चोर आणि लफंग विधानसभेच्या अध्यक्षांना लफंगा म्हणणं मला असं वाटतं हे फार वाईट गोष्ट आहे. अशानं शिव्या घालून शाप देऊन तिथला काय निर्णय बदलेल असं मला वाटत नाही. तिथं आपला निर्णय काय आहे हा तिथं मांडला पाहिजे. आम्ही जसं काही न बोलता त्यांना ज्युडिशरी अथॉरिटी असल्यामुळं, न्यायिक बाब असल्यामुळं, सुनावणी चालू असल्यामुळं पत्रकार परिषदा घेऊन आम्ही काहीच बोलत नाही. परंतु काही लोक आपल्याकडे काहीच नसल्यामुळं, कागदपत्र नसल्यामुळं, नंबरच नसल्यामुळं, मेजॉरिटी नसल्यामुळं बाहेरनं पत्रकार परिषद घेऊन राहुलजी नार्वेकरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. पण मला खात्री आहे की विधानसभेचे अध्यक्ष हे विधितज्ञ आहेत. ते कोणावरही अन्याय करणार नाही त्याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे असं म्हणतात की दिग्विजय कुणाच्या पाठीमागे आहेत की येत्या निवडणुकीत कळेल. लवकर निवडणुका घ्या. ठाणे कुणाचा गड आहे हे तुम्हाला स्पष्ट होतं. आत्मविश्वास होता. नाही, हा आत्मविश्वास नाही. त्यांनी सांगितलं ना कोणाचा गड आहे इलेक्शन नंतर फायनल होईल. तो नक्की शिंदेसाहेबांचा गड असणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ते काय आहे आता ग्रामपंचायतीत कळेल ना. म्हणजे माझ्या आता रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला, मी आज सकाळीच माहिती घेतली बाबा काय झालं तर अनेक ठिकाणी बिनविरोध शिंदे गटाच्या म्हणजे शिवसेनेच्या सगळ्या ग्रामपंचायती निवडून आल्या. तीच परिस्थिती रायगडमध्ये आहे, तीच परिस्थिती सिंधुदुर्गामध्ये आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं हे जर एकत्र केलं तर ग्रामपंचायतीच्या देखील 2/3 ग्रामपंचायती ह्या आमच्या महायुतीकडे आलेल्या असतील. ते पहिलं त्यांनी बघावं आणि मग खासदारकीवर बोलावं. दसरा मेळाव्या संदर्भात काय नवी स्ट्रॅटेजी आहे, कुठे होणार आहे, कसा होणार आहे? खरं तर या दसरा मेळाव्यामध्ये तुमची संपूर्ण लिस्ट असणार आहे ती मुख्य स्टार प्रचारक प्रवक्त्यांवर असेल, जसं की गुलाबराव पाटील असतील, इतर आणखी नसतील. तुमच्या तोफा कोण असतात, तुम्ही कसं उत्तर देणार? नाही, खरं तर विकास कामं एवढी केलेली आहेत की तोफांची आवश्यकताच नाही. ज्यांना विकास कामाची काही पडलेलं नाही, ज्यांनी विकास कामं केली नाहीत त्यांची तोफ सकाळी 9 वाजता कशी सुरू होती तुम्ही बघितलेली. अशा तोफांची काही आम्हाला आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी मी साधं उदाहरण दिलं आता एसटी महामंडळाचं आणि MSRDCचं अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. आणि यावेळेचा जो सभा राहणार आहे दसरा मेळाव्याची ही शिवसैनिकांची असेलच, परंतु सरकारला आशीर्वाद देण्यासाठी जनता देखील त्या ठिकाणी येईल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि थोडंफार आपल्याला देखील विनंती आहे की शिवाजी पार्कवर नक्की त्या क्रिकेटची पिचेस सोडून किती खुर्च्या लागतात, आमची सभा आहे तिथे किती खुर्च्या लागतात, BKCला किती खुर्च्या लागतात, ह्याची कधीतरी आकडेवारी आपल्यामार्फत जनतेला दिसली पाहिजे. महाराष्ट्रातले जे मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांच्याशी माझा अतिशय चांगला संपर्क आहे. त्याच्यामुळं शिवाजी पार्कपासून BKCपर्यंत किती खुर्च्या लागतात आणि कोणाची भव्य सभा होते आणि कोणाची भव्य सभा होत नाही हे खरं तर मंडपवाले सांगू शकतात. तर माझी आपल्याला विनंती आहे की हा दसरा मेळावा झाल्यानंतर एक दोन्ही मंडपवाल्यांची प्रेस कॉन्फरन्स घ्यावी. त्याचबरोबर या सगळ्या जो कार्यकारिणीचा विस्तार झाला, अनेक आता नेत्यांची नाराजी आहे, खास करून ग्रामीण भागातल्या आणि विधान परिषदेवरच्या त्या आमदारांची नाराजी आता हळूहळू स्पष्ट जाणवायला लागलेली आहे. त्याचे काही दुष्परिणाम ठाकरेंना होतील आणि काही चांगले परिणाम आपल्याला होतील. चांगले परिणाम आम्हाला होतील, पण त्यांच्यावर वाईट परिणाम होतील हे सांगण्याचा मला अधिकार नाही, कारण त्यांनी ती कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. पण जे शिंदेसाहेब गेल्या 15 महिन्यापासून सांगतायत की कशा पद्धतीनं आपल्यातच सगळं ठेवलं जातं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कार्यकारिणीचं आहे. कार्यकारिणीमध्ये म्हणजे आम्ही जो राजकीय अभ्यास करतो त्याच्यामध्ये आम्हाला अशी अभिप्रेत होतं की ज्यांनी आम्ही उठाव केल्यानंतर ॲग्रेसिव्हपणानं, पुरुषांनी नाही पण ज्या महिलांनी आम्हाला ॲग्रेसिव्हपणानं नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर ट्विटरद्वारे काही लोकांनी शाब्दिक हल्ले केले, अनेक महिलांनी तर माझ्या माहितीप्रमाणे मार देखील खाल्लेला आहे, अनेक महिला त्याच्यामधल्या आजारी देखील आहेत. अशा ग्रास रूटवर काम करणाऱ्या महिलांना जर पदं दिली असती किंवा पुरुषांना जर पदं दिली असती तर मला असं वाटतं की ती कार्यकारिणी सर्वसामान्यांची आहे असं लोकांना पटलं असतं. परंतु तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण एक मात्र नक्की आहे, काल
कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून जे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत ते फार मोठ्या संख्येनं आहे आणि याचे परिणाम तुम्हाला काही दिवसामध्ये दिसतील. जरांगे पाटलांनी मागणी केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी चर्चा करून नाही, चांगली मागणी आहे ना. त्याच्यामध्ये त्यांचं शासनामार्फत आम्ही मनापासून स्वागत करतो. कारण मराठा समाजाला आरक्षण टिकणारं देणं हेच धोरण घेऊन आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब काम करत आहेत, देवेंद्रजी अजितदादा काम करत आहेत. त्याच्यामध्ये अशी चर्चेची भूमिका जर जरांगे पाटील घेत असतील तर खरोखरच स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. पण एक मात्र नक्की आहे की मराठा आरक्षण हे न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे, अशा पद्धतीनं आरक्षण देऊ आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांचे न्याय हक्क हिरावून आम्ही घेणार नाहीत, अशा पद्धतीचं आरक्षण त्यांचं टिकवू ही सरकारची भूमिका आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि त्या दरम्यान महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा धडाका लावण्याचा देखील करत आहेत. कधी नेमकं हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका असल्यामुळं नरेंद्रजी मोदी येतात अशातला भाग नाही. अनेक वेळा पंतप्रधान म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. गृहमंत्री अमितभाई शहा देखील आलेले आहेत. जे काही लोक टीका करतात की केंद्र सरकारचं महाराष्ट्राकडे लक्ष नाही, महाराष्ट्राला निधी देत नाहीत, याला दिलेलं हे उत्तर आहे. जर आपण सन्मानानं एखादी गोष्ट आपल्या राज्यासाठी करण्याचा केंद्र शासनाकडे प्रयत्न केला तर ती होऊ शकते, हे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि या सरकारनं करून दाखवलेलं आहे. दुसरीकडे पाहिल्यानंतर असं म्हणतात की मुख्यमंत्री शास्त्र सूत्र जे आहेत ते अजित पवार यांच्या हाती द्या, कारण कारखानदाराचे कैवारी अजित पवार आहे. आता त्यांचं वैयक्तिक मत असेल ना. की जिसं की ते मीरा बोलवते सीताबाई अजित पवार एक मिनिट हा प्रश्न जरा मराठीत विचारून घेऊ. तर मीरा बोरवणकर यांच्या पत्रामध्ये नीलम मोरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आले की मुंबईमध्ये मात्र पुण्यामध्ये जी दंगल झाली ती दंगल पेटवण्यामध्ये या दोघांचा हात होता. आता नीलम मोरे तुमच्याकडे आहे. मी सांगू का, मला असं वाटतं की ज्यावेळी मोठ्या पदावर आपण काम करत असतो त्यावेळी असे अनेक अधिकार आपल्याला असतात की ते आपण अधिकारवाणीनं त्यांच्या वरिष्ठांना ते सांगू शकत असतात. एखादी दंगल जर माझ्यामुळं होणार असेल, साहेबांमुळं होणार असेल आणि ते इनपुट्स जर असतील अधिकाऱ्यांना, तर ती दंगल घडण्यापर्यंत कशाला थांबलं पाहिजे? अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे की असे असे ह्याच्यामध्ये आहेत, असे असे इन्व्हॉल्व दिसत आहेत, त्याच वेळी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, मध्ये कुठच्याही पक्षातले असतील. परंतु नोकरीतनं बाहेर आल्यानंतर टार्गेट धरून काही लोकांना जर आपण बदनाम करणार असू तर त्याला काय अर्थ नाही. तर एक शेवटचा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं अनुसंधान आहे. तुम्हाला वाटतं का की मीरा बोरवणकरांची पॉलिटिकल मुवमेंट पुढच्या काळात दिसून येते, त्यासाठी त्या घडामोडी करताना दिसत आहे की काही विशिष्ट लोकांना टार्गेट केलं जातं? नाही, मी असं म्हणणार नाही. परंतु रिटायर्ड झाल्यानंतर असं पण पुस्तक संस्कृती पुढे यायला नको की रिटायर्ड होईपर्यंत आपण सगळं म्हणजे आम्ही प्रशासनाला घाबरलो, आम्ही मंत्र्यांना घाबरलो, आम्ही ह्यांना घाबरलो, असं काही नाही आहे. अनेक अधिकारी असे आहेत की जिथं मंत्र्यांनी सांगितल्यानंतर क्रॉस करून आम्ही जे केलेलं आहे हे योग्य केलेलं आहे अशी भावना महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे. पण आता निवृत्त झाल्यानंतर अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे जनता ठरवेल. परंतु निलमताईंचं नाव असेल आणि कोण मिलिंद नार्वेकरांचं नाव असेल, काल अजितदादांचं नाव होतं, मध्येच काल दुपारी आबांचं नाव आलं, आर पाटील साहेबांचं. मला असं वाटतं की ह्याचा बघा ना तुम्ही, त्या सगळ्या पुस्तकामध्ये, मी काही पुस्तक वाचलेलं नाही, पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं काम किती आहे ह्याच्यापेक्षा पॉलिटिकल लिखाण किती आहे ह्याच्यावरच चर्चा जास्त होते. तर दुसरीकडे दादांनी खंत व्यक्त केलेली आहे की गेल्या 40 वर्षात जे काही नवीन येतं ते माझ्या डोक्यावर दिलं जातं असं ते म्हणत आहेत. काय समजायचं? मला विचारावं लागेल ना त्यांना. कुठलीही नवीन गोष्ट घडामोड झाली की ती माझ्यावर पहिली सोपवली जाते पक्षांतर्गत. याकडे कसं पाठा कुठे चंद्रकांत दादा नाराज आहेत का? मी याच्याकडे असं जर ते म्हणत असतील की एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर ती माझ्याकडे येते, तर मला असं वाटतं की त्यांची सिनियरिटी आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, त्यांना तो पक्ष माहिती आहे, जनसंघापासून ते काम करत आहेत आणि म्हणून नवीन जबाबदारी त्यांच्यावर टाकत असतील तर मला असं वाटतं की त्यांचा तो मोठेपणा असावा. पण त्यांच्या पक्षामध्ये मी बोलणं योग्य नाही. चंद्रकांत दादा हे सिनियर आहेत, ते वाक्य हे कशासाठी बोलले हे त्यांना विचारावं लागेल आणि ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. मीरा बोरवणकर की जो किताब आई उसमें अखिल पवार को लेकर जो टिप्पणी है, जो दूसरी टिप्पणी है, उसको कैसे देखते हैं? उस पुस्तक में जो लिखा है अजीत दादा के बारे में, आर पाटिल साहब के बारे में, अभी मैंने सुना नीलमताई के बारे में,
और मिलिंद नार्वेकर जी के बारे में। मेरा तो ये कहना है कि जब हम सर्विस में रहते हैं तो अपने भी बड़े अधिकारी उधर रहते हैं, अगर दंगल हो या कुछ होने वाले हो ऐसा इनपुट रहे अपन को, तो अपने जो वरिष्ठ रहते हैं उनको बोलना चाहिए, प्रतिबंध करना चाहिए। रिटायरमेंट के बाद ये दंगल इन्होंने की उन्होंने की, तो सिर्फ आप अगर काम पुलिस में कर रहे हो और दंगल जो कोई भड़काने वाला है वो आपके सामने है तो उसके ऊपर कार्रवाई करना चाहिए। तब क्यों नहीं हुई? क्या किताब लिखने तक ये सब चीजें अंदर रखी गई क्या? उसको मालूम नहीं, मैंने पढ़ा नहीं है, लेकिन मैंने मराठी में जो कहा, आगे जाके ऐसा न हो हर एक ब्यूरोक्रेट रिटायर होने के बाद एक कोई ऐसा पुस्तक लिखे और उसमें उसके सर्विस में जिसको टारगेट करना चाहिए था वो नहीं कर पाया, उसको टारगेट रिटायरमेंट के बाद करे। ये भी पुस्तक संस्कृती नहीं होनी चाहिए ना। वाचेल ना, नक्की वाचेल, नक्की वाचेल मॅडम कमिशनर। कांग्रेस के नाना पटोले हो या अंबादास दानवे कह रहे हैं कि सिटिंग जज हाईकोर्ट से पूरी तफ्तीश होनी चाहिए कि पूरा मामला क्या रहा है, वो डिमांड करते हैं आप लोगों से, और आने वाले सत्र में सवाल भी खड़ा करने वाले हैं। ठीक है ना, वो सत्र जो आने वाला है उसके अंदर उन्होंने सवाल खड़ा करना चाहिए, उन्होंने पूछना चाहिए और उसका जो कुछ आंसर है वो महाराष्ट्र राज्य के डीसीएम देवेंद्र जी अच्छी तरह से दे सकते हैं। अजीत पवार को लेकर जमीन बेचने को लेकर जो पुस्तक में टिप्पणी की गई है उसको किस तरीके से देखते हैं, खास करके उस समय ऑफिसर रहते उन्होंने क्या इस चीज को दूसरे फोरम पर नहीं उठाया, जानबूझकर दबाए रखा पुस्तक में? यही मैं बोल रहा हूँ ना कि अगर अजीत दादा ने गार्डियन मिनिस्टर रहते हुए ऐसा अगर कुछ किया है तो उनको भी बहुत फोरम थे ना जाने के लिए, उनके वरिष्ठ लोगों के लिए, तब के सीएम के पास और जो कोई था उनके पास। इसलिए मैं बोल रहा हूँ उसमें क्या है मैंने पढ़ा नहीं है, मैं पढ़ूंगा, लेकिन रिटायरमेंट के बाद हर एक को टारगेट, पॉलिटिकल लीडर को टारगेट करना ये अच्छी बात नहीं है। वाले की आपको क्यों ऐसा लग रहा है, अभी प्रेस कॉन्फ्रेंस कह रहे हैं कि आप उद्धव आचार्य ठाकरे को किसी भी नेता के प्रेस कॉन्फ्रेंस का जवाब नहीं देना चाहते, आप कंस्ट्रक्टिव कामों में कॉन्सेंट्रेट करना चाहते हैं, क्या वो काम है जो आप बताने की शुरुआत करने वाले हैं? आने वाला इलेक्शन 2024? नहीं, इलेक्शन तो दूर है, लेकिन हमने ये सोचा है कि एक बरस में जो हमने कंस्ट्रक्टिव काम किए हैं वो भी आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता के सामने जानी चाहिए। इसलिए एसटी महामंडल और एमएसआरडीसी का जो पूरा काम का परिचय है मैंने आपको दिया है, और एसटी महामंडल भी और एमएसआरडीसी भी अभी प्रॉफिट में है। शिवसेना की इस बार दशहरा रैली किस तरीके से खास रहने वाली है, क्योंकि पिछली बार आपने बीकेसी भी किया था, इस बार आपने फैसला किया कि आजाद मैदान में करेंगे, किस तरीके से होगी और क्या क्या फोकस होगा? रैली पक्की होगी, एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में होगी, और पिछले साल जो रिकॉर्ड ब्रेक रैली हो गई थी उसका रिकॉर्ड हम ही वापस ब्रेक करेंगे, और शिवसैनिक भी रहेंगे और आम जनता भी रहेगी। सगळ्यांची जी बैठक आहे त्या बैठकीचं कारण काय, लोकसभेची तयारी आहे, दसरा मेळाव्याची तयारी आहे, नेमकं काय? दसरा मेळाव्याची तयारीचा विषय असू शकेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्याला मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करतील। कदाचित लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवली पाहिजे ते जाहीर करतील। पण मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये जे आहे की कुठचे मतदारसंघ ते जाहीर करतील, असं काय आजच्या मीटिंगमध्ये होणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।